लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकमध्ये आदिवासी महापंचायत संपन्न। नाशिकमध्ये आदिवासी समाजाची भव्य महापंचायत, सरकारकडे ठोस मागण्यांचा पाठपुरावा। आदिवासी प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून महापंचायतीत पावले उचलण्याची मागणी। नाशिक शहरातील गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता भव्य आदिवासी महापंचायत पार पडली। या महापंचायतीत आदिवासी समाजाच्या विविध प्रमुख मागण्यांवर चर्चा करून सरकारकडे ठोस मागण्यांचा ध्वनी बुलंद करण्यात आला। या कार्यक्रमास आदिवासी समाजातील आजी माजी विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगर परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीमधील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पेसा अध्यक्ष आणि विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रमुख व समाजबांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन उलगुलान मोर्चा आणि सकल आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, माजी स्थायी समिती सभापती दिनकर अण्णा पाटील, आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल, माजी आमदार सुनील भाऊ भुसारा, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार, आंदोलन संघटनेचे प्रमुख ललित कुमार चौधरी सर, तसेच रावण चौरे, राजाभाऊ वाघले, सोनू गायकवाड, पांडुरंग गायकवाड, नामदेव बागुल, अशोक भुत्रणी, मयूर बागुल, लक्ष्मण बेंडकुळे, सुरेंद्र चौरे, रणजित गावित, प्रतिभाताई चौरे, भारतीताई भोये, बबन खिल्लारी यांच्यासह सकल आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। सभेत वक्त्यांनी आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी केली। सेनेचे हिंदू जननायक मान्य राज साहेबांनी 3-4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी करा। बांधावर जाण्यापेक्षा तुम्हाला कळतंय ना, तुम्ही सांगा आता 5,000 रुपये देणं किती लाहीरवाणी गोष्ट आहे। कर्जमाफीचा तुम्ही शब्द दिलेला आहे, सरसकट कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना वाचवा। शेतकरी अतिशय मेटाकुटाला आलाय, रडतोय, सगळं बाजूला ठेवा। तुम्ही असं कर्ज केले जे 9,35,000 कोटी, अजून 1 लाख कोटी होईल, पण शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे, त्याच्यातून वाचवलं पाहिजे। फंड जो काय कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे, कोणतेही आट न घालता दिली पाहिजे। तुम्ही कबूल केलेलं आहे, तुम्ही शब्द दिलेला आहे, त्यावर मत दिली। तुम्ही जसं लाडकं बहिणीला 2100 करून त्यांना 1500 देताय, इथं तुम्ही उघड मतांचे पैसे वाटलेले, खरं तर ते वाटले नाही पाहिजे, ते तुम्ही मतं विकत घेतलेली आहे। बिहार तुम्ही आता 10,000 रुपये देतायत, किती अंधाधुंदी या देशामध्ये। हे सगळं जे मी बोललो ते मी आरोप करत नाहीये, जे आहे ते खरं बोललोय, कुठेतरी हे थांबवलं पाहिजे। पीक विम्याचा एक महत्त्वाचा विषय आहे। पीक विमा सुद्धा त्यांनी बंद केला, निकषात जो बसेल बंद केलाय त्यांनी, त्यात खूप मोठा हिने भ्रष्टाचार केला। ते उदाहरण बीडचं आहे, बीडमध्ये मला वाटतं ते धस टाकून आमदार त्यांनीच काढला तो भ्रष्टाचार। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांनी, आम्ही बोलतो खोटं नाही बोलत, आम्हाला प्रसिद्धीमुळे म्हणून बोलत नाही, पण आम्ही जनतेचा आवाज म्हणून बोलतोय। तुम्ही बघा ना, आज नेपाळमध्ये काय परिस्थिती झाली, लडाखमध्ये लोक रस्त्यावर निघाले। नका, हे थांबवा, सगळं लोकांवर अन्याय अत्याचार करू नका। पंजाब महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे, परंतु तिथे आता तिथल्या राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आधार दिला आहे। महाराष्ट्राचं सगळ्या दृष्टीने बजेट मोठं आहे, राज्य मोठं आहे, पण महाराष्ट्राचे मंत्री फक्त दौरे करतायत, काय म्हणाला, फसवताय, अन्याय करताय, अत्याचार करताय। आता बघा ना तुम्ही, बिराड मोर्चा 85 दिवस झाले, 4200 लोक आहे, गोरगरीब लोक आहे, 35 कोटी सॅलरीमध्ये पूर्ण वर्ष व्हायचं,
आता तुम्ही 85 कोटीचा ठेका काढता वर्षाचा, तुम्हाला 50 कोटीचा भ्रष्टाचार उघड करायचा आहे ना, आणि गोरगरीब पाण्यात बसले हो आपण, तुम्ही साक्ष आहे त्याला. आम्ही आरोप नाही करत, जे खरंय ते बोलतो. अण्णा, तुम्ही या बिराड मोर्चाला सुरुवातीलाच पाठिंबा दर्शवला होता आणि राजसाहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली होती. आमचं चालू आहे. आम्ही आता तुम्ही बघा मदत करतोय, आणि आज एवढे सरपंच आले महाराष्ट्रातले हे लोक. हा उद्रेक आहे, हा एक दिवस रस्त्यावर येईल. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, त्या गरिबांना न्याय दिला पाहिजे. काल आदिवासींच्या निकालावर बिराड मोर्चाचे कर्मचारी ते सांगतात तेच बरोबर आहे. त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांना कामावर घ्या, सरकारच्या हातात येते. आज साहेबांनी स्वतः मिटिंग लावली होती, वाळा लावून करायला पाठवून 25-30 मिनिटं आम्ही मिटिंग घेतलेली आहे. जय महाराष्ट्र. कारण मी 11 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलंय. एवढा लबाड पक्ष कुठंच नाही. तुम्हाला विनंती माझी, बघा नुसते आपण आले सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळ्यांनी मदत केली पाहिजे. बघा तुम्ही कोणाला जर हात काढून नका, हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेब करतो. माझ्या अगदी भाषण बघा, शेवटी तर मी गुजरात साहेब भाषण केलं पाडव्याला. तुम्ही ती फिल्म काळा 70 लाख लोकांनी बघितली. या महाराष्ट्रामध्ये माणसात माणूस, जातीत जात, भावात भाऊ, चुलत्यात पुतण्यात भाऊ, पक्षात पक्ष न ठेवणारा देवेंद्र फडणवीस आहे. खुल्ला आरोप आहे आपले. आरोप नाही खरं म्हणतोय. हे बघा 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी अख्खे गुन्हेगार भारतीय जनता पार्टी. आता तुम्ही 4-5 दिवसापूर्वी उद्धव जगदीश पाटील यांनी खून केले. हे कोणाचे लोक आहे? बीजेपी, भारतीय जनता पार्टी. तो सुधाकर पुढे गुजर, त्याच्यावर आरोप नितेश राणे, सीमाताई हिरेंनीच केले. यात मुख्यमंत्री महोदयांनी CID नेमली होती, SIT नेमली होती. ते हा दहशतवाद्यांबरोबर नाचतो सलीम कुत्ता बरोबर, त्याला पक्षात घेतलं. तुम्ही सांगा कसा काय बोलतो हा महाराष्ट्र देश होईल? सगळे गुन्हेगार आज आपल्या गुन्हेगारांचे फोटो दिलेले. आता भ्रष्टाचार मुक्त देश करायचा आहे म्हणे. नरेंद्र मोदी साहेबांनी एक ठिकाणी भाषण केलं की अजित दादाने 70,000 करोड का घोटाळा किया. दुसऱ्या दिवशी लगेच देवेंद्र फडणवीस 28 चक्की दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री. अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लगेच खासदार. छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलला, त्याला लगेच आता मुख्यमंत्री. काय तो हिला काहीतरी त्याला दिलं मंत्रीपद. इतका जातीवादी माणूस आहे, दररोज मराठ्यांबद्दल बोलतो. काही गरज आहे का? पुढं मराठ्यांचं नाव ओबीसीचं भांडण. आता मनोज गोडसे, संदीप पवार, आपण पक्षात काम करतो, आपण जातीवाद करतो का? आता मी तर जातीवादी आहे, तिथे आला होतो गुजरात आहे. अरे का जाती भांडण लावता? आणि खोटं मतावर तुम्ही निवडून आलेले. 75 लाख मतं तुम्ही चोरले महाराष्ट्राचे. राहुल गांधी साहेब सांगतात फिरताय देशभर, निवडणूक आयोग उत्तर नाही देऊ शकत. आणि तुम्ही 76 लाख मतं चोरल्यावर त्याचा 145 ते 150 मतदारसंघावर परिणाम झाला. आता भुसारा, दिनकर पाटील आम्ही पाडणारे लोक आहे का? मी सीमाताईचा खुल्ला आव्हान केला, आताही करतो. देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा ते भुसाराच्या पोटनिवडणूक घ्या, माझी घ्या, जे उमेदवार आहे ते परत उभे करा. फक्त मत चोरी करू नका. आणि ते काय तुम्ही करता ना बॅलेट पेपर ते मशीन जे आणलं गुजरात, ते नाशिकचंच मशीन ठेवा चालू घेतले. म्हणजे मला वाटतं टाक्यात भागात बरोबर आहे ना. परत दादा भुसे तर इतकं कमी बोलतात ते विचारूच नका. एवढं जास्त बसतो.
आणि तुम्ही काय येत नाही इथं? 85 दिवस झाले मुलं इथं बसले आणि तुम्ही मदत करत नाही. जिरळ साहेब, मी कोणाचं नाव घेतलं नाही, मी आजी दादाचं नाही, एकनाथ शिंदेचं नाही. माझं सगळं म्हणणं आहे का, या महाराष्ट्रामध्ये एकच माणूस आमच्या महाराष्ट्राचं नुकसान करतो ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. सगळ्या जातीत भांडणं, कोणालाच न्याय नाही, मराठ्यात ओबीसी नाही, धनगरात आदिवासी नाही. आता तो बंजारा समाजाला एसटीचा हे मागायला लावले. हे माणसं कोणाचे? अहो तुम्ही बघा ना, शरद पवार साहेब, अजित दादा, ते जयंत पाटील, राज ठाकरे साहेब, उद्धव साहेब, सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात बोलणारे कोण लोक आहे? तो हाजे कुठून आणलाय? तो एक पडवळकर, त्या गुन्ह्यावरचं सदावर त्याला तर बिजन सुधारले नाही. तो राणे साहेबांचा पोरगा. तुम्हीच म्हणा काय काय म्हणायचं? हे लोक एवढ्या मोठ्या माणसांची आई बहीण काढतात. कोणाबरोबर फिरतात? खरं सांगायचं, लोक सगळे मुख्यमंत्री साहेबांबरोबर फिरतात. जयंत पाटलांचा बाप काढला, तो आगे म्हणतो का आमच्या 11 पोरं तयार आहे, 11 मुली मराठ्यांनी आम्हाला द्या. पडवळ किती आई वडील माझे सुप्रियाताईंबद्दल किती वाईट बोलला, शरद पवारांबद्दल बोलतात, अजितदादांबद्दल सुद्धा बोलतात. जर एवढं वाईट बोलत असतील, उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात, राजसाहेबांबद्दल बोलतात. अहो तुम्ही सांगा, जर ही माणसं एवढं खराब बोलतात, जातीपातीवर बोलतात, आई बहीण, या देशातले भांडण बंद करा. जाण्यात एक आरक्षणाचं धोरण नव्हतं. शरद पवार साहेब बोलले आणि विलासराव देशमुख बोलते आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या. का भांडण लावता जाती जातीमध्ये? सगळे एकत्र असताना, गुन्हेगारांचे नांदत असताना तुम्ही भांडण लावता. हे सगळं बंद करा. वोट चोरी बंद करा. बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि एका चांगल्या मनाने निवडून या. आणि या देशातील या हजारो जाती धर्माने नटलेला हा देश अखंड ठेवा. कशासाठी भांडण लावता? सत्तेसाठी. आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी आपण सगळे एकत्रित येऊन जो काम करेल त्याच्या बरोबर राहा. मी तुम्हाला सांगितलं, याच्यानंतर भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका. कोण करणार नाही बोला, करा बरं. तुम्ही काय पाटील काय तुम्ही करणार आहे का? तुमचं काय करा बोला. हो काही तुम्ही कधी घालू बसल्या. मी जे बोललो ते खरं बोललोय, एकच खोटा आरोप नाहीये. कोणी सिद्ध करून दाखवा एक शब्द खोटा बोललोय. मला खरं बोलण्याची सवय. आता माझं 66 वर्ष वय झालेलं, माझं या देशावर खूप प्रेम आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकावर प्रेम आहे आणि मला सत्तेसाठी काहीच करायचं नाहीये. म्हणजे आमदार खासदार झाल्यावर बोलता येतं असं काही नाही. उलट असं चांगला पुढचा मोडता येतो. धन्यवाद. जय आदिवासी. पाटील का जय जोहार. जय जोहार. जय मी तर इथंच नाही, मी नागपूरला सुद्धा फडणवीस साहेबांच्या विरोधात निवडणूक करीत फक्त बॅलेट पेपर. तुम्ही बघा, मोदी साहेब 7 हे राऊंडला वादव होतो, 7 काशीमध्ये. आणि नंतर काही दाखवलं नाही, लगेच म्हणे विजयी झाले. विजय पडलेले होते ते डिक्लेअर करून. आणि किती लोक काँग्रेसला नाव ठेवता. अरे स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशात सोयी बनत नव्हती. आता हे लॅपटॉप, मोबाईल जे पत्रकारांच्या हातात आहे ना, 21व्या शतकात राजीव गांधींना देश द्यायचा होता, हे सगळं त्यांचं आहे. 70 वर्ष कमावलं, तुम्ही 11 वर्ष झाले, मी काय तरी तुम्हाला अजून पूर्ण होत नाही. तुम्ही BSNL तो पहिलं महाजन साहेब विकून घेतले बिचारे. आता हे जे आहे
रेल्वे विकतात, विमानतळ विकतात, अख्खं विकू राहिले. तर तुमचं एखादं काम सांगा ना. तुमचं एवढंच काम जातीवाद. तुम्ही जे म्हणले ना आता भजनाचं, हो साहेब, ते भजनाचं काय दिलं माहिती का साहित्य? तुम्ही सारखं भजन बद्दल टाळ करीत राहते आणि मला येईल काय की परत जातीवाद करता. मुस्लिम आणि हिंदू आता जे अध्यक्ष आहे ना लोकसभेचे, तुम्ही फक्त मोदी साहेबांच्या क्लिप, देवेंद्र साहेबांच्या क्लिप हे सगळ्या काढा. मी आरोप करीन. हे काय म्हणतात हिंदू मुस्लिम. आता जे बिर्ला साहेब आहे ना, असे सिंगल साहेब, उत्तर साहेब, असे 14 मोठमोठे देश पातळीचे नेते भाजपचे, यांच्या सगळ्यांच्या मुलींनी मुस्लिम बाळाबरोबर लग्न केले. सांगा पुढं 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 हे लोक खोटं बोलतो. माझ्याकडे तर सगळी हिस्ट्री यांची. 11 वर्ष काय कमी काम केलं. तुम्ही जे म्हणता ना RSS, मी मुद्दाम 11 वर्ष त्या दसऱ्याच्या संचलनाला जायचो, चाकेला जायचो, सगळे आयडिया पाहून घेतात. मला पाहणं किती राबून घेतलं. 3 वर्ष लोकसभेची तयारी करायला मी येण्यासारखा फिरलो. सर्वप्रथम आज या ठिकाणी माझ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आदिवासी सरपंच, उपसरपंच, पैसा मोबिलायझर या ठिकाणी महापंचायतीला, ग्रामसभेला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. आज या ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच असोसिएशन, नॅशनल असोसिएशन या मार्फत आज सकल आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहे ते राज्य शासन मान्य करत नाही, त्या संदर्भात आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आदिवासी सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले आणि वर्ग 3, वर्ग 4 यांच्या मार्फत ज्या खाजगीकरण करण्याचं या राज्य शासनाने जे काम चालवलंय हे नियमित बंद करावे. या ठिकाणी जे आदिवासी आश्रमशाळा आहे यांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. या ठिकाणी हे राज्यव्यापी आंदोलन उभं केलेलं आहे. तर या ठिकाणी माझी महामहिम राष्ट्रपती द्रुमताई यांना निवेदन राहील, महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मला एकच सांगायचं आहे की जे महामहिम राष्ट्रपती जो आम्हाला पेसा ऍक्ट, पेसा कायदा, पेसा आदिवासी सरपंच पद हे आदिवासी भागातील 80-90% आदिवासी असल्यामुळे आम्हाला पेसा कायद्याने दिलेलं आहे आणि त्या पेसा कायद्याची राज्य शासन पायी तुडवणी करत आहे, पायीमळणी करत आहे. यासाठी माझं राज्य शासनाला एकच विनंती आहे, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधून हे महापंचायत भरवले आहे. उद्या बिरसा मुंडा आदिवासी असोसिएशन नॅशनल या ठिकाणी पूर्ण भारत देशातून आदिवासी महापंचायत भरवला आणि राष्ट्रपती महोदयांना सांगाल की हा पेसा कायदा, पेसाचा जो कायदा आहे हा सुरळीत, व्यवस्थित आणि कायदेशीर चालला पाहिजे. राज्य शासन एक साध्या एका अक्षरावरतून वेगवेगळे GR काढतंय. पेसाची पूर्णपणे जे आमचं जल जंगल जमीन यावरती आमचा पेसा ग्रामपंचायतीचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार हा हे राज्य शासन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती आहे, उद्या आज आमच्या सरपंचांचा आणि आमच्या आदिवासी सकल समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा आम्ही सगळ्या ग्रामपंचायती उद्या खंबीरपणे आदिवासी सकल समाजाच्या पाठीमागे राहून उद्या हे आंदोलन आम्ही स्वतः उभे राहून पुढे राहून याच्या मागण्या पूर्णपणे करू. तसेच या ठिकाणी माझे हजारो आदिवासी सरपंच, उपसरपंच, पैसा मोबिलायझर
या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही सरपंचांचं पैसा मोबिलायझर असेल ते गाव पातळीवरती गाव योजनांचं काम करत आहे आणि त्या ठिकाणी पैसा मोबिलायझरचं तुगलक गोष्टींवरती मानधन आहे. सरपंचांचं मानधन वाढवलं पाहिजे. पैसा सरपंचांना मंत्रालयामध्ये डायरेक्ट एंट्री असली पाहिजे. जसं आमदारांना एंट्री आहे तसा मुख्यमंत्री साहेब आहे, हे राज्याचे मुख्यमंत्री, तसं सरपंच हे त्या गावाचे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मंत्रालयामध्ये असेल, परत जाता येताना आम्हाला ज्या सरपंचांना टोल लागता हे टोल फ्री झाले पाहिजे. याबद्दल आमची संपूर्ण राज्य शासनाला, महामहिम ज्या आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहे यांना विनंती आहे की आमचं हे वर्ग 3 वर्ग 4च हे राज्यव्यापी सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून आमचे खोटरे साहेब या आंदोलनाचे मुख्य मार्गदर्शक आहे. या आंदोलनात उद्या आज आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी या ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषदच्या मार्फत जाहीर आवाहन करतो की उद्या आम्ही सगळे सरपंच, सगळ्या आदिवासी सकल समाज उद्या आम्ही मंत्रालयावरती धडकू. याची सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे आदिवासी विकास मंत्री जे उईके साहेब आहे यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर हा जो खाजगीकरणाचा GR आहे हा लवकरात लवकर रद्द करावा अशी मी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषदच्या वतीने मागणी करतो. ना लोकसभा ना विधानसभा, सबसे ऊंची ग्राम सभा, ना लोकसभा सभा ना लोकसभा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.